आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत। शिंदे शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांच्या आता शाळा घेणार आहेत। सर्व मंत्र्यांचा गेल्या 1.5 वर्षांच्या कामाचा अहवाल आता शिंदेंनी मागवलाय। उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून हा अहवाल मागवण्यात आला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, सर्वच्या सर्व मंत्र्यांचा गेल्या 1.5 वर्षातला रेकॉर्ड आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तपासतायत। काय पुढची भूमिका असू शकते एकनाथ शिंदेंची? कशा पद्धतीने भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत शिंदे? सिद्धेश, खरं तर खूप मोठी बातमी सध्या हाती लागलेली आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून जे आहे सर्व शिवसेनेच्या मंत्र्यांचा मागील 1.5 वर्षाचा अहवाल जो आहे तो आता शिंदेकडनं मागवण्यात आल्याचा आता विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांकडून समजत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग मंत्र्यांनी मागील 1.5 वर्षात त्यांचा मंत्रिपद मिळाल्यापासून त्यांनी काय काय काम केलेले आहेत, काय विकास कामं केलेली आहेत, किती दौरे केलेले आहेत, शिवसेनेचे आमदार असतील किंवा महायुतीचे किंवा इतकंच नव्हे तर विरोधी पक्षातले देखील आमदार असतील त्यांच्यासाठी कोणत्या निधीची तरतूद केली आहे का, विकास कामांसाठी काय तरतूद केली आहे का, खरं तर त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्याचं त्यांनी नेमकं काय केलेलं आहे अशा सगळ्या गोष्टीचा अहवाल जो आहे तो आता उपमुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडनं सर्व मंत्र्यांच्या कार्यालयाला आता सध्या मागण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजून येत आहे। एकीकडे मागील महिन्याभरापासून एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार आणि अर्थातच काय 3 ते 4 मंत्री यांचा पत्ता कोठून नवीन चेहऱ्यांना संधी शिवसेनेमध्ये मिळणार अशी चर्चा सुरू असताना ही एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे। सिद्धेश, नेमका आता या अहवालानंतर शिंदे काय पावलं उचलतात, नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। पण येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत मंत्रिमंडळामध्ये बदल हे शिवसेनेच्या मंत्र्यांचे दिसून येतील असं देखील समजून येत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।